यतो वयारि सर्वस्यार्थे स्वविज्ञासरा तेने ब्रह्महृदाय कवये मुह्यन्ति तेजो वारिमृदां यथा यत्र दाम्ना स्वेन सदा निरस्तकुं सत्यं परं तेण्यात्मपदी धारावो होवो निठाकसी अव्ययो मणे लक्ष्मी ना हो पार्था तुगा। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1322 आपण विचार करतो आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे, बाबा रे तुला अविनाश पद प्राप्त होईल, पण केव्हा? ती निजात्मपदीचा राहो. निजात्मपदीचा म्हणजे अविनाश जे आत्मपद आहे त्या आत्मपदाचा राजा होशील. राजा होऊन राहशील. हो निठाकसी अव्ययो. अव्ययो म्हणजे पुन्हा कधीही ज्याचा नाश होत नाही त्याला अव्यय म्हटलेलं आहे, अव्यक्त म्हटलेलं आहे. म्हणे लक्ष्मी ना हो पार्था तुगा. लक्ष्मीचा पती असणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय, इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतत् अशेषेण यथेच्छसि तथा कुरु. भगवान सांगतायत या 63व्या श्लोकातून, अर्जुना आत्तापर्यंत मी तुला गुह्यातलं गुह्य असं ज्ञान सांगितलं. अत्यंत गुह्य असणारं ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. तर याचा तू पूर्ण विचार कर आणि शेवटी यथेच्छसी तथा कुरु. मग तुझी जशी इच्छा असेल तसं कर बाबा. तर काय करावं? मी तर सांगण्याचा प्रयत्न केला पुष्कळ. आता यथेच्छसी तथा कुरु. जशी इच्छा असेल तसं कर. पण तुझ्या इच्छेप्रमाणे होणारच नाही. तुझा जो स्वभाव आहे, तुझी जी प्रकृती आहे ती तुला कधीही गप्प बसू देणार हो नाहीये. लक्षात ठेव. हे गीता नाम विख्यात सर्ववाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे गीता नाम विख्यात. हे गीता नावाचा ग्रंथ
अत्यंत प्रसिद्ध आहे आणि सर्व विश्वामध्ये एक नंबर आहे, प्रसिद्ध आहे, सर्वात पहिला नंबर आहे गीतेचा. सर्व वाङ्मयाचे मथित या वेदादी ग्रंथाचं जे ज्ञान आहे ते कसं आहे, मथित म्हणजे सर्व ग्रंथाचं सारभूत असणार असं ज्ञान मी तुला सांगितलं. सार, कारण सार फक्त एक ज्ञान आहे, सार एक परमात्मा आहे. बाकी परमात्मा जर सोडला तर सर्व असार आहे. सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठा उठी, घाईना बघू बघू नंतर आवरा सावर झाल्यावर तुम्ही आवरा सावर करालच अशी गॅरंटी नाही आहे. काही करार नाही आपला. एवढ्या वर्ष आपण राहणारच असा काही करार हो नाहीये लक्षात. काय सांगावं, जास्त राहू शकाल, राहू शकणार नाही असं काही सांगता येत नाही लक्षात. अर्थात देवाची कृपा असेल तर राहणे, त्याला कृपा सेवा भक्ती असली की मनुष्य राहतो. अर्थात माझ्या वयापर्यंत राहिला तरी फार झालं. 89-90 राहा तसं काय काळजी करू नका. त्याच्यापेक्षा जास्त राहा. फक्त देवाची सेवा करत राहा, भक्ती करत राहा, नक्की राहा. काय तेव्हा ही गीता नाम विख्यात जग प्रसिद्ध ग्रंथ आहे. जग प्रसिद्ध, जगात असा ग्रंथ नाही. तर प्रत्येकाला आपला आपला स्वाभिमान असतो, तो भाग सोडून द्या. असला तरी गीतेसारखा ग्रंथ, धर्मग्रंथ, तत्वज्ञानाचा ग्रंथ कुठेच नाही, कोणाचाच नाही. गीता नाम विख्यात हा गीता ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे, जग प्रसिद्ध. सर्व वाङ्मयाचे मथित, सर्व वाङ्मय जेवढे शास्त्र आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, उपनिषद आहेत, त्या सर्वांचं सार मी तुला सांगितलं. गीता हे सर्वांचं सार आहे. अशा प्रकारचं ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. आत्मा जेणी हस्तगत रत्न होय. ज्या ज्ञानाच्या द्वारा आत्मा नावाचं रत्न प्राप्त होईल असं ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे. ज्ञान तर कोणी सांगतात असं काही नाही.
व्यवहारात पुष्कळ ज्ञान सांगणारी लोक आहेत, पण ते सगळे ज्ञान कसे आहेत? कसे आहेत? ते सगळी ज्ञान कशी आहेत? भाकरीची ज्ञान आहेत. कसे आहेत? पोट भरण्याचे ज्ञान आहेत का उद्धाराचे आहेत? नाही, फार शिकले म्हणजे फार शिकणं म्हणजे ते वाईटच आहे म्हणून. एकाने मला प्रश्न विचारला होता सप्त्याच्या अगोदर, फार शिकले लोक हे चांगलं का वाईट? तुम्हाला कसं वाटतं? फार शिकले म्हणजे चांगलं का वाईट? तुमचं काय मत आहे? काहीच नाही. माझ्या बाबाला हेही नाही, माझ्या बाबाला तेही नाही. हा, तो ह्या भाग नाही जात घ्यायचा काय. पण आता अतिशिक्षण झालं ते अत्यंत वाईट आहे. लक्षात कसं वाईट आहे? पूर्वी कमी होता अभ्यास, ज्ञान वगैरे, तर लोक आईबापाला सांभाळत होते. जास्त शिक्षण झालं, जास्त हुशार झाले लोक, त्याच्यामुळे वृद्धाश्रम काढावं लागला. नातेवाईक तर संपलेच. नातेवाईकाला सुद्धा कोणी मानत, आईबापाला मानना तर कोण नातन कोण वाईक? मग सांगा बरं तुम्ही, शिक्षण चांगलं का वाईट? तुमचे काही का मत असणार, पण शिक्षण फार वाईट आहे. लक्षात. अरे जनावरं पोट भरतात, डुक्कर सुद्धा, त्याला काही महत्व नाही. तुम्ही फार पैसे कमावता, 1.5 लाख रुपये महिन्याला, 2 लाख रुपये महिन्याला, आणि पद्धतशीर खाता हॉटेलचं, आणि लवकर मरता. काय? डुकर सुद्धा पोट भरतं, त्याला काही फारसं महत्व नाही. लक्षात. तुम्हाला जर आई बाप कळत नाही, नातं कळत नाही, गोतं कळत नाही, तर तुमच्या त्या शिक्षणाला धिक्कार असो. धिक्कार. मी ज्ञानाबद्दल सांगतोय. आत्मा देणी हस्तगत रत्न होय, ज्या ज्ञानाच्या द्वारा, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. बाकी कोणी सांगतं उठतं ज्ञान सांगत, ते सगळे भाकरीचे ज्ञान आहे, पोट भरण्याचे. त्याला फारसं महत्व नाही. एकदा तो रिटायर झाला की संपलं. रिटायर अर्थ कळतो ना तुम्हाला? रिटायर, त्याला कवडीची किंमत राहत हो नाही आहे. लक्षात. मंत्री आला की त्याच्या मागं पुढं शिपाई असतात, चोराच्या बी असतात, पण फरक आहे त्याच्यामध्ये. कुठपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत. नाही त्यात पुन्हा कुत्र सुद्धा विचारत, बायको सुद्धा भाव देत नाही आहे. म्हणून तुम्हाला पटत असेल नसेल मला माहित नाही, ज्ञान सांगतोय मी. लक्षात ठेवा की गीता जी आहे ते ज्ञान सांगती आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होईल. आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देणार ज्ञान जगाच्या पाठीवर कुठेच नाही. ज्ञान तर भरपूर आहे, तसं काही मला म्हणायचं नाही, पण मी आता सांगितल्याप्रमाणे भाकरीची ज्ञान. ज्ञान ऐशिया रूढे. तुम्हाला एकदा गोष्ट सांगितली होती.
मुंबईहून लोक जाऊन येऊन करतात मुंबईला, जवळपासचे लोक. गाडीनं गेलं तर वेळ लागतो, मधून खाडीतून गेलं जरा लवकर जातं, अंतर कमी असतं. म्हणून सगळे नावेत बसले जंटलमेंट. कोणी वकील आहे, कोणी मामलेदार आहे, कोणी तहसीलदार आहे, कोणी कलेक्टर आहे, कोणी फौजदार आहे, कोणी प्रोफेसर आहे. असे लोक बसले मोठे शिक्षित सुशिक्षित. आमचे गुरुजी MA झाले होते त्या काळात आणि ते SP कॉलेजचे प्रिन्सिपाल होते. तरी ते शिक्षितच म्हणायचे, सुशिक्षित नाही. परमार्थ करणारे सुशिक्षित आणि यांना फार तर शिक्षित म्हणत नाही. हे सुशिक्षित नाही, शिक्षित. असे सगळे शिक्षित लोक बसले आणि नाव सुरू झाली. त्याला विचारलं, काय तू किती शिकलास? म्हणलं, कशाचं शिक्षण आले गरीबाला, मी आपलं नाव चालून पोट भरतो, मला शिक्षण वगैरे काहीच नाही आहे. मग सगळे ते टिंगल करू लागले. हे एवढे शिकले, ते तेवढे शिकले, ते तेवढे शिकले, ते तेवढे शिकले, आणि सध्याच्या काळात तू काही शिकला नाहीस, त्याचे टिंगल करू लागले. होता 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 सोसाट्याचा वारा सुटला आणि नाव डगमगायला लागलं. तो म्हणला, साहेब तुम्ही काय शिकला, तुम्ही काय शिकला, तुम्ही काय शिकला? आता मी तुम्ही सगळे मोठे शिकलेले नाही का, आता मी काहीच शिकलो नाही, मला फक्त पोहायला येतं. आता नाव बुडणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला कोणाला पोहायला, ते कोणाला नाही म्हणले. आता तुम्हाला जलसमाधी घ्यावी लागेल. शेवटी नाव कलंडली, बिचारे सगळे जलसमाधी घेतली आणि तो पोहून तरुण गेला. ज्याला पोहायला येतं ते तरुण जातात. कळलं की नाही तुम्हाला? या भवसागरातून तरुण जाण्याकरता पोहायला यायला पाहिजे. पोहायला येणं म्हणजेच अध्यात्म, आत्मज्ञान. ज्याला झालं तेच या भवसागरातून तरुण जातात. बाकीच्या ज्ञानाला काही किंमत नाही. घरची किंमत देत नाही, दारची किंमत देत नाही. म्हणून ज्ञान ऐसिया रूढी, वेदांती दयाची प्रौढी, वाणिता कीर्ती चोखडी, पातली जगी. ज्ञान ऐसिया रूढी, वेदांती जयाची प्रौढी, वाणिता कीर्ती चोखडी, पातली जगी. आत्मज्ञान. आत्मज्ञान बिन नर भटकत हैं, कहाँ मथुरा काशी. मीराबाई म्हणतात, आत्मज्ञाना वाचून तुम्ही दुनियात गेला तरी काहीच उपयोग होत नाही. मथुरेला जाण, काशीला जाण, चारी धामला घ्या, कुठे दुनियात जा. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहाँ मथुरा काशी. एक आत्मज्ञान. ज्ञान ऐसिया रूढी, अर्थात ज्ञान या पदाने ज्याला महत्व प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान म्हणजेच ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सप्त्यामध्ये. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेश. ते ज्ञान सद्गुरु संताशिवाय प्राप्त होत. म्हणून असं जे प्रसिद्ध ज्ञान आहे तेच आत्मज्ञान. आत्मज्ञानाला फार महत्व आहे, बाकीच्या ज्ञानाला कवडीची किंमत नाही.
मी तुम्हाला अगोदर सांगितलं, पोट भरायला काही कोणी भरतं पोट, तसं काही मोठं विशेष नाही. कमी अधिक प्रमाणात हे जणू चांगलं खातात हॉटेल, तर ते बिचारे शिळी भाकरी करणं खाऊन जगतातच ना. काय तेव्हा ज्ञानाला फार महत्व आहे. वेदांती दयाची प्रौढी, अर्थात वेद प्रसिद्ध ज्ञान आहे. वेदांती जयाची प्रौढी, वेद म्हणजे शब्द, शब्दाने ज्याचं महत्व वर्णन केलेलं आहे, शब्द राशी वेद, त्याने ज्याचं वर्णन केलेलं आहे. कारण वेदाला जगामध्ये चांगली कीर्ती प्राप्त झालेली आहे. वाणिता कीर्ती चोखडी पातली जगी. वेदाला केवळ या ज्ञानाचं आत्मज्ञानाचं महत्व वर्णन केल्यामुळे जगात वेदाला महत्व प्राप्त झाले. वेद हा अपौरुषेय आहे. कोणी लिहिलं नाही, वेद सांगितलं नाही, भगवंताच्या श्वासापासून निर्माण झालेला आहे. अपौरुष आहे म्हणून शुद्ध आहे. बुद्ध्यादिके डोळसे, हे जयाचे का कडवसे, मी सर्व दृष्टा हे दिसे, पाहला जय. बुद्ध्यादिके डोळसे, बुद्धी इंद्रिय डोळस पाहिजेत. काय आंधळे नको, बुद्धी ही डोळस पाहिजे. हक्कल नाही ना, हकाल सगळे. सांगावं लागतो रोज काय करतो. बुद्ध्यादिके डोळसे, बुद्धी इंद्रिय आंधळे नको आहेत लक्षात. ते डोळस पाहिजे. इंद्रियाला आपला आपला विषय कळले पाहिजे. आंधळ्यासारखे नको आहेत. आपली बुद्धी आपले इंद्रिय आंधळे, त्यांना शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट, शुभाशुभ, ज्या इंद्रियांना, ज्या डोळ्यांना, ज्या बुद्धीला कळत नसेल तर ते आंधळे आहेत. म्हणून तर महाराजांनी म्हटलं, तुका म्हणे आंधळी ती संसारी, तुका म्हणे आंधळी ती संसारी, जी नाही हरी ओळखिला. संसारी जीव कसे आहेत? उगा गाड्या घेतल्या, घोड्या घेतल्या, माड्या बांधल्या म्हणजे काही शहाणे झाले का ते? नाही. लक्षात. तुका म्हणे आंधळी ती संसारी, जीही नाही हरी ओळखिला. ज्यांना परमात्मा कळला नाही ते सगळे आंधळे आहेत. म्हणून बुद्धी इंद्रिय डोळस पाहिजेत. बुद्धी इंद्रियाला कळलं पाहिजे, चांगलं वाईट, शुभाशुभ, पाप पुण्य सर्व कळलं पाहिजे. म्हणजे त्यांना पावित्र्य प्राप्त होत, शुद्धता प्राप्त होत, नाहीतर अपवित्रता प्राप्त होते. जसं दारू पिणारे आणि मांस खाणारे लोक ते मरेपर्यंत अपवित्र राहतात. मरेपर्यंत कधीच पवित्र होत नाहीत. आणि त्यांचं कार्य, त्यांचं मंत्र जप जाप्य कधीही पवित्र होत नाही, सक्सेस होत नाही. खाणारे पिणारे हे नेहमी अपवित्र राहतात, अशुद्ध.
त्यांच्यासारखे पापी जगात दुसरे कोणीच नाही आहेत, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी की पदार्थ, ज्ञानवान पदार्थ बुद्धी आणि इंद्रिय आहेत, त्यांना कळावं हो चांगलं वाईट, शुभ अशुभ, पाप पुण्य कळावं. कळत नसेल तर काय त्या बुद्धीला करायचं. त्याहून दगड बरे देवा, तुका म्हणे ज्याची बुद्धी आईशी जड, त्याहून दगड बरे देवा. त्याच्यापेक्षा दगड फार शुद्ध पवित्र असतात. ते निदान अशा प्रकारे जाणून बुजून अशुद्ध अपवित्र राहत नाही, म्हणून दगड फार चांगले असं म्हणतात. त्याहून दगड बरे देवा, तो खूप बरा आहे म्हणतात. म्हणून बुद्धी इंद्रिय हे डोळस होण्याकरता एक तर शास्त्राचं अध्ययन, ते कुठल्याही शास्त्राचं नाही, ते तर करतोच आपण, अध्यात्मशास्त्राचं आणि संत संगती, त्यामुळे या गोष्टी होतात. हे जयाचे का कडवसे, हे बुद्धी इंद्रिय हे ज्ञान पदार्थ आहेत, ज्ञानाचे. हे कोणाचे कडवसे आहेत? ब्रह्माचे. ब्रह्माचे कडवसे आहेत. कडवसा कळतो ना तुम्हाला? कशाला म्हणतात कडवसा? कडवसा कळतो का? नाही कळत. कळेल हळूहळू. आपण जर सूर्याकडे आरसा धरला आणि तो प्रकाश भिंतीवर पडला, त्याला कडवसा म्हणतो. कळलं का? तो आभास आहे, तो कडवसा आहे. तसा जीव सुद्धा कडवसाच आहे, आभासच आहे. म्हणून म्हटलं जयाचे का कडवसे, हे ब्रह्माचे कडवसे आहेत. लक्षात ठेवा. मी सर्वदृष्टाही दिसे पाहाला जय. मी वास्तविक पाहता कसा आहे? सर्वदृष्टा. सर्वदृष्टा याचा अर्थ मी सर्वज्ञ आहे. मी कसा आहे? सर्वज्ञ आहे. ऐका श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. भगवान हा सर्वज्ञ आहे. लक्षात ठेवा. म्हणून मी सर्वदृष्टा ही दिसे, आणि सर्व त्याला कळतं, सर्व दिसतं त्याला. त्याला खूप हात आहेत, खूप पाय आहेत, खूप डोळे आहेत त्याला. कळलं का? पाये फार, हातही फार, डोळे फार, असा तो परमात्मा आहे. एवढा असल्याशिवाय सर्व जगाचा जमा खर्च तो करतो काय? 2 डोळ्याने का करणार, आणि 2 हाताने 2 पायाने काय? सहस्रपादा शिश्रोर्बाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्रकोटी युगधारिणे नमः. सहस्रपादा, सहस्रशीर्ष, सहस्रहस्त, सहस्रनेत्र. हजारो डोळे आहेत, हजारो पाय आहेत. म्हणून म्हटलं तो परमात्मा सर्वज्ञ आहे. त्याला सर्व कळतं. नवे नवे जाणे अंतरीचे सर्व नारायण. तुमच्या मनात काय चालू त्याला कळतं. आता मनात कोणा कळेल का? नाही कळत कोणाला, पण कळतं त्याला सगळं. तो मन कवडा आहे. जाणे अंतरीचे सकळ नारायण.
कोणाला जरी कळलं नाही तर त्याला सर्व कळतं, लक्षात ठेवा. कोणाला काय कळायचं? कोणालाच कळत नाही आपलं मन काय. पण माणसं म्हणतात तुमच्या मनातलं मला कळतं, नाही कळत. चुकीची कल्पना आहे काय. तुम्हाला गोष्ट सांगितली होती एकदा, सांगायला लागल्यावर तुमच्या लक्षात येते हा हे होय, ही तर आम्ही ऐकली होती काय. एकदा काय झालं की बायकोचा भाऊ सर्वश्रेष्ठ असतो का नाही. बायकोचा भाऊ नाही, राणीचा भाऊ होता आणि त्याला प्रधानपद द्यायला पाहिजे होतं. तो दिले बिरबलला. नाही मग त्या पक्षाचे जे लोक होते, सोनियाच्या पक्षाचे, सोनियाचे कळत नाही काय. इतकं कसं कळत नाही होतं. हा तुम्ही तिकडे जात नाही, बरोबर आहे. सगळ्या लोकांनी लावून धरलं. पंतप्रधान आपले प्रधान जी हेच व्हायला पाहिजे. राजाला फार वाईट वाटलं हो बादशाह. एवढा हुशार माणूस सोडायचा आणि याला काय येते. ते काही मेहण्याला किंमत देणारा माणूस नव्हता. आपल्याला लावू लागते किंमत. त्याचं कारण टिंब काय. तेव्हा आता काय करावं. तर म्हणले काय करणार तुम्ही, कसं काय देणार हे सगळे, याला काढून याला कसं देणार. तर म्हणले आम्ही परीक्षा घेऊ. परीक्षा काय हरकत नाही, घ्या. काय परीक्षा घ्यायची ते आम्ही उद्या सांगू सभेमध्ये. आत्ता सांगितल्यावर तो अभ्यास करील रात्रभर. हुशार आहे म्हणलं काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सभा भरली. सगळे ठरून आले होते विरुद्ध पक्षाचे लोक. आताही आहे, त्यांना पद द्यायलाच नाही पाहिजे कारण त्यांना मतच नाहीत. त्यामुळे अजिबात विरुद्ध पक्षाला जागा द्यायची नाही. बोंबलती पण द्यायलाच नाही पाहिजे. आता हे विरुद्ध पक्षाचे सगळे मतून आले विचार करून. दरबार भरला. बादशहाने विचारलं काय तुमचे प्रश्न आहेत विचार. तर बिरबल आपल्या हातातून जाईल आज. बिरबल त्यांचा बाप होता सगळ्यांचा. ते म्हणले यांनी जर आपल्या मनात काय आहे ते सांगायचे काय. आणि जरी सांगितलं तरी आपण हे नाहीच मला लोकांना कळते. हे नाही असं म्हणायचं आपण. म्हणले बरं विचारा काय तुम्हाला विचारायचे. काही नाही म्हणले आमच्या सगळ्याच्या मनात काय आहे यांनी सांगा. मनातलं कसं सांगते नाही. बिरबल मोठं हुशार. आता काय खरंच नाही, आता नापास होणार आहे आणि जाणार हातातला हुशार म्हणून. बिरबल म्हणजे हुजूर या सगळ्यांच्या मनात काय आहे. ते म्हणजे सरकार या सगळ्यांच्या मनात असं आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपलंच राज्य असावं असं यांच्या मनात आहे. नाही म्हणा. कळलं तुम्हाला. नाही म्हणलं तर काय होईल. तिथंच यद्गत्वान आणि वर्तन. नाही म्हणले की मुडकेच उडवले लगेच. आता नाही म्हणून तुम्ही हो म्हणलं असंच आमच्या मनात. बिरबल पास झाला. कळलं.
मनात कोणालाही कळत नाही. मग काय होतं ते बघू आता उद्या. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. ओम नमः पार्वती पते हर महादेव. आता विश्वात्मा